नमस्कार मित्रांनो, आरजे ब्लॉगच्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे होळी आणि आपल्या कोकणात सर्वच ठिकाणी होळी हा सण मोठ्या उत्साहात आज पार पडत आहे। आपल्या देवगड तालुक्यातील सगळ्यात मोठी होळी म्हणून दिरबा रामेश्वरची होळी म्हणून प्रसिद्ध आहे। ही होळी पाहण्यासाठी आज आपण तिकडे जाणार आहोत। होळी उभी करण्याचे काम चालू आहे। वेळवाडीतून ही होळी आणलेली आहे। इथे या जागेवरती होळी उभी केली जाईल। यंदा होळीसाठी वेळवाडीतून हे झाड तोडलं गेलंय। आता हे झाड म्हणजे पूर्ण क्लीन करून व्यवस्थित त्याची पूजा वगैरे करून संध्याकाळपर्यंत ही होळी उभी केली जाईल। मित्रांनो, देवगड तालुक्यातील एक सगळ्यात मोठी होळी असते। ती होळी बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि त्या होळीबद्दल माहिती देण्यासाठी पुजारी अजित घाडी हे आपल्याला प्रॉपर त्याबद्दल माहिती देतील। आता बोला। होळीची सुरुवात कौल घेऊन चालू होते। कौल घेतल्याच्या नंतर देवीने हुकूम दिल्याच्या नंतर त्याची टेहळणी करतात होळी। त्याप्रमाणे ही आता जी होळी आहे 25 सालाची ती वेळवाडी या ठिकाणी टेहळणी केली गेली। तिथे मग सगळे मानकरी इथे जाप देऊन रामेश्वर मंदिरात दिरबा देवीकडे जाप देऊन मग नंतर तिकडे जातात आणि होळीची तिथे गेल्याच्या नंतर संपूर्ण गाडी हे मानकरी सगळे अधिक हे रयत हे मिळून सगळे तिथे जातात आणि होळीची तोडण्यासाठी तिथे प्रत्येक मानकऱ्याच्या मानाप्रमाणे तिथे होळीला नंतर खाप लावतात आणि खाप लावून त्याच्यानंतर होळी तोडली जाते। त्याच्यानंतर ते कट्ट्यावरचे जे गाभी समाजाचे लोक आहेत ते येतात। ते तिथे जेवणाची व्यवस्था वगैरे केलेली असते। ते लोक आल्याच्या नंतर महाप्रसाद तिथे असतो। त्याच्यानंतर महाप्रसाद म्हणजे काय असेल जेवण तिथले वाडीतले लोक करतात, नाही तर मग हे करतात आपले देवस्थान तर्फे केला जातो। पण सर्रास तिथले ज्या वाडीत होळी असते तिथले लोक करतात। त्याच्यानंतर मग होळी हे कट्ट्यावरचे लोक आल्याच्या नंतर गाभी समाजाचे ते होळीला नथनी वगैरे घालतात आणि त्याच्यानंतर मग ती ओढली जाते, ओढत आणतात। नथनी हा प्रकार म्हणजे नथनी म्हणजे होल मारून पूर्ण अख्खा आंबा जो असतो ओढण्यासाठी ओढण्यासाठी त्याला हे करतात। होल मारून तारीचं नथ घातली जाते आणि मग ते वाले बांधून ती आणली जाते। त्याला रात्री लहान असेल तर लवकरात लवकर येते, नाही तर मोठी असेल तर मग पाठ सुद्धा होते। इथे मेसरींचं घर आहे तिथे ठेवतात। तिथे होळीला आल्याच्या नंतर पहाटे नैवेद्य दाखवला जातो। त्याच्यानंतर सकाळ झाल्याच्या नंतर इथे ज्या होळीची जागा आहे तिथे ओढत आणली जातात। मग मेसरींचं जे काम आहे ते काम चालू करून होळीची पूर्ण हे सजवली जाते त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर दुपारी 3-4च्या दरम्यान उभी करायला सुरुवात करतात। त्याच्यानंतर इथे कार्यक्रम असतात होळीची उभी झाल्याच्या नंतर। अच्छा, कार्यक्रम असतात। काय कार्यक्रम म्हणजे होळीच्या भोवती हे जाळ घातला जातो। होळीची पूजा जाळ घातला जातो। त्याच्यानंतर सालं मारण्याचे कार्यक्रम असतात। ही गाभीत लोक जे असतात ही होळीची सालं असतात ती सालं मानकऱ्यांवर मारतात। होळीला सजवण्यासाठी म्हणजे काय बेलाची पाने वगैरे नाही, आंब्याचे आणि हे म्हणजे झाड कुठचं असतं? आंब्याचं झाड आणि त्याला म्हणजे जोडलं जातं ना काहीतरी अजून पुढे? त्याला सागवान जोडलं जातं आणि त्याच्या पुढे बांबू जोडला जातो। हे आता लाकूड जे आहे ते 20-25 फुटाचं आहे। तेवढ्याच परत सागवान तेवढ्याच मापाचं असतं। त्याच्या पुढे बांबू म्हणजे जवळजवळ 100 फुटाच्या आसपास। म्हणजे आपली देवगड तालुक्यातील सगळ्यात उंच असते। बरोबर।
आपण आता तिरबा रामेश्वर मंदिराच्या बाहेर जी होळी उभी करण्याचे जे स्थान आहे पण आता तिथे आहोत. होळी बांधण्याचं काम ते सुरू आहे. सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. देवगड, जामसंडे आणि कट्टा या 3 गावांची मिळून होळी असते. आपल्या कोकणात होळीचा हा सण मोठ्या उत्साहात पार पाडत असतो. आता ते झाड म्हणजे कनेक्ट जोडण्याचं काम सुरू आहे. तिथे होल मारत आहेत. होल मारून नटबोल्टने असं काहीतरी ते कनेक्ट करतील. सुरुवातीला आंब्याचं झाड, नंतर सागवान आणि नंतर चिव्याचं. हे सगळे 3ही जोडून ही होळी तरी जवळजवळ 75-80 फुटापर्यंत जाईल. होळी ही घट्ट आवळून नीट व्यवस्थित बांधावी लागते. तेच काम आपले गावकरी व्यवस्थित पद्धतीने करत आहेत, कारण त्यांना त्यांचा अनुभव आहे. ही जी आपली होळी असते ही सगळ्यात उंच होळी असली तर आपल्याला म्हणजे मान आहे ते सर्वांना. तर ह्या होळीबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे सुरुवातीपासून ही कशी आणली जाते, इथपर्यंत कुठलं झाड सिलेक्ट केलं जातं, तर त्याबद्दल थोडं आपल्याला माहिती सांगा. हा जामसंडे शिगमोत्सव आहे. हा 3ऱ्या दिवशी शिगम्याचा कार्यक्रम होतो. पहिल्या पौर्णिमे दिवशी पहिल्या सुरुवाती देवीचा हुकूम झाल्यानंतर जे ठराविक मानकरी आहेत ते 2 मानकरी आहेत, धोपटे आदम, हे बारावाडीवर जो आमच्या होळीला लागणारा आंब्याचं झाड आहे ते शोधण्यासाठी जातात आणि ते त्यांनाच फक्त माहिती असतं. आणि ते होळीच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता सर्व 12-5 मानकरी देवळामध्ये जमा होतात. सगळी रहित लोक जमा होतात आणि मग ते मानकरी पुढे आणि सगळे बाकीचे त्यांच्या मागून अशी आम्ही ज्या ठिकाणी त्यांनी होळी पाहिलेली असते झाड त्या ठिकाणी ते नेतात. आणि यंदा आम्ही वेळवाडीच्या ठिकाणी आम्ही ही होळी तोडलेली आहे. आणि ही होळी म्हणजे तिथे तोडल्यानंतर तिथे जो ग्रामस्थ असतात, एक काही वेळा ग्रामस्थ ज्या वाडीवर होळी तोडलेली असते त्या ठिकाणचे ग्रामस्थ जेवण घालतात. काही वेळा देवस्थानच्या वतीने जेवण द्यावं लागतं आलेल्या सर्व लोकांना, आज ग्रामस्थांना. आणि यंदा जे गुरुवार असल्यामुळं शाकाहारी जेवण होतं, नाहीतर होळीच्या ठिकाणी नॉनव्हेज म्हणजे चिकनचं जेवण असतं. पण यंदा गुरुवार असल्यामुळे सर्वांनी चांगलं वेळवाडीच्या ठिकाणी ग्रामस्थांनी आम्हाला चांगलं सहकार्य करून विशेष करून गजानन मयेकर यांच्या ठिकाणी त्यांचं सहकार्य चांगलं लाभलं. त्यांनी उत्तम असं शाकाहारी जेवण म्हणजे नॉनव्हेजची कोणाला आठवण आली नाही असं शाकाहारी जेवण त्या ठिकाणी दिलं. आणि नंतर जे जेवण झाल्यानंतर जे कट्ट्यावर जे ग्रामस्थ असतात म्हणजे गावी समाजाचे लोक असतात त्यांचा मान असतो. त्या जो होळी असते त्याला नथनी घालून शेडे लावायचा. मग ते शेडे लावून झाल्यानंतर 12-5 मानकरी आणि ते कट्टा ग्रामस्थ मंडळ आणि इतर गावातले ग्रामस्थ असतात ती होळी ओढायला सुरुवात करतात आणि ती ओढत गिरबादेव मंदिरापर्यंत आणतात. ह्या कार्यक्रमाला वर्षाला 2-2 अडीच भाजतात. पण यंदा होळी जरा थोडी हलकी असल्यामुळे लहान असल्यामुळे ती त्यांनी लवकरात लवकर आली. म्हणजे 11:30 वाजताच होळी या ठिकाणी टच झाली. आणि त्यानंतर आजचा जो दिवस उजाडलेला आहे म्हणजे दुसरा दिवस होळीचा पौर्णिमेचा, तर आज ही तेच ग्रामस्थ जे कट्ट्यावरचे ग्रामस्थ आहेत ती होळी सजवणार आणि तीच ते उभी करून देणार आणि त्यांच्याबरोबर इतर ग्रामस्थ मदतीला लागतात. पण त्यांचाच मान आहे तो आणि ते उभी करून देतात. आता तो कार्यक्रम थोड्या वेळाने होईल इथे. आणि हा उभी झाल्यानंतर 12-5 असतात ते 12-5 पूजा करतात होळीची. आणि पूजा करून झाल्यानंतर त्यांच्यावर साल मारण्याचा प्रकार आहे. म्हणजे तो ती एक परंपरा आहे. म्हणजे त्यांचा त्या गावी समाजाचा मान आहे तो तिथे पार पाडला जातो. आणि नंतर उद्या जो 3रा दिवस आहे या 3ऱ्या दिवशी कट्टा ग्रामस्थ
मळई ग्रामस्थ म्हणजे गावी समाजाचे लोक, आनंदवाडी गावी समाजाचे लोक, ही 3 घुमट या ठिकाणी येतात. पण तत्पूर्वी 12-5 मानकऱ्यांकडे उद्या पहिलं निशाण फिरणार आहे आणि ते निशाण फिरून झाल्यानंतर ही घुमट प्रकार आहे जो आहे तो रामेश्वर मंदिरामध्ये, दिरबाजी मंदिर आणि गाड्यांची देवघर या ठिकाणी नाचून झाल्यानंतर असलेले जे कट्टा आणि कट्टा ग्रामस्थ आणि आनंदवाडी मळई आनंदवाडी या लोकांची इथे गाराणी होतात. इतर 12-5 मानकऱ्यांची पहिली होतात, नंतर त्यांची होतात आणि ह्या दिवसापासून शिगम्याला सुरुवात होते आणि ती बरोबर नवमीला धूळ होते आणि नवमी दिवशी संपूर्ण राहिलेल्या गावामध्ये निशाण फिरून नवमी दिवशी अष्टमीला या ठिकाणी धायकाला असतो म्हणजे दशावतार असतो रामेश्वर मंदिरामध्ये आणि नंतर नवमीला लास्टच्या दिवशी दिवसभर निशाण गावामध्ये फिरून नवमीला संध्याकाळी धूळ मारली जाते आणि ह्या धूळ मारून दुसऱ्या दिवशी न्हावान देवांना घालून झाल्यानंतर या शिगम्याची सांगता होते शिगमोत्सवाची. एकंदरीत एवढा कार्यक्रम होतो. असा कार्यक्रम आहे तो 3 दिवसाचा असतो कार्यक्रम. बरगतचा कार्यक्रम असतो या ठिकाणी. आता तुम्ही आता थोड्या वेळ पाहत की किती गर्दी असते बारावाडीच्या लोकांची आणि या ठिकाणी बाहेरच्या म्हणजे मुंबई पुण्यावरून या शिगम्या उत्सवासाठी ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणचे जे लोक नोकरीनिमित्त परदेशात गेलेले असतात ना ते या शिगमोत्सवानिमित्त आवर्जून हजेरी लावतात. धन्यवाद काका आम्हाला ही पूर्ण माहिती दिल्याबद्दल. या होळीमध्ये कट्ट्यावरच्या ग्रामस्थांचा जास्त मान असतो. तेच हे सगळं होळीचं व्यवस्था पूजा अर्चा सर्वात जास्त पाहत असतात. वालकर बंधूंकडून मानाचा झेंडा घेऊन येताना बाबा त्यांच्या वालकर बंधूंना हा मान दिलेला आहे झेंड्याचा. ग्रामस्थ पूर्ण जोशामध्ये होळी उभी करत आहेत. दरवर्षी याच उत्साहात ही होळी उभी त्याच प्रकारे केली जाते.
तर मित्रांनो आता होळी पूर्ण उभी झाली. फायनली देवगड जामसंडे कट्टा येथील सर्वात उंच असणारी ही होळी फायनली आता उभी राहिली आहे. यानंतरचा एक पारंपरिक कार्यक्रम आहे जो पाहण्यासाठी खूप गर्दी असते. तो म्हणजे इथे पहिलं मानकऱ्यांना इथं महाप्रसाद असतो आणि नंतर साला फेकणे हा एक पारंपरिक कार्यक्रम आहे तो इथे होणार आहे. तो बघण्यासाठी खास माणसं इथे येत असतात. तो आपण देखील आता बघायचा आहे. मित्रांनो आता पारंपरिक एक पद्धत आहे साला फेकून मारण्याची, तर ती आता चालू आहे. सर्वजण त्याची वाट बघत आहेत. पूर्ण गोल राऊंडमध्ये उभे आहेत. मित्रांनो आता समोर आपल्या होळीची विधिवत पूजा चालू आहे. या बाजूला आपले गाभित समाजाचे ग्रामस्थ उभे आहेत, ज्यांचा आज म्हणजे कट्ट्यावरचीच मंडळी त्यांचा आज या होळीला जास्त मान असतो. तर मित्रांनो अशी आहे आमच्या जामसंडे गावची होळीची परंपरा. प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा असते. मी देखील ही परंपरा पहिल्यांदा अनुभवत आहे तुमच्याबरोबर. अशा प्रकारे साला फेकून मारले जातात. तर मित्रांनो यानंतरचा जो कार्यक्रम असतो तो शेळकुंड म्हणजे सुकशेण मारायचा हा एक कार्यक्रम असतो. ही पद्धत आपण आता बघणार आहोत. हा चल नेम बरोबर आहे ना. जायचंच नाही ते हकडनं जायच नाही. हकडनं जायच नाही. यांच्यावर बसली नाही जायचं.